माझा 2011-12चा एवढा भयानक वाईट काळ गेला की बोलायचंच काम नाही. काय झालं होतं? काय म्हणजे आम्ही नवीन नाशिक मध्ये आलो, पैसा नव्हता, टेस्टो होता एक, टेस्टोवर भाजी केली पहिल्या दिवशी. माझं नाव राजीव दामोदर खंडारे, माझं गाव अकोला जिल्ह्यामध्ये राईस साईद. हे काम सुरू करण्यामागचं तुमचं कारण काय होतं? सुरुवातीला आलो तर सेक्युरिटी लाईन मध्ये काम केलं. नंतर मला एक मित्र भेटला, तो म्हणे हे वा सेक्युरिटी लाईन केल्यापेक्षा तू तुझा धंदा कर, तू कोणत्या समाजचास? मी चर्माकार आहोत, चांबाराव. माझी अडचण होती, आर्थिक चांगलीच अडचण होती, पण त्यानं मला 1000-1200 रुपये दिले होते सामान आणायला. हे म्हणजे आयरन सामानाला पैसे दिले होते त्यांनी. तर मग त्याच्यानंतर मी पहिल्या वेळेस त्या कोपऱ्यात बसलो होतो या इकडे, म्हणजे काका हॉटेलच्या समोरासमोर. तर मला त्या दिवशी फक्त 30 रुपये आले होते. तर 30 रुपये मी घरापर्यंत जायपर्यंत 3 वेळा मोजले होते. माझी पहिली कमाई होती ती मेहनतची. हो. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी 70-80 रुपये आले. नंतर मग सरासरी वाढत गेली. तुम्ही हे काम कसं सुरू केलं, कुठं शिकले? हे काम माझ्या वडिलांनी मला शिकवलं की भविष्यात म्हणे तुला काम येईन म्हणे. करता करता हातातनी अशी आरी जी राहते ना, ही आरी टोचली होती पहिले, हे रक्त निघायचं, पण त्याच्यातून मी शिकलो.